तुमचा जन्म शुक्ल पक्षात झाला आहे की कृष्ण पक्षात? तुमच्या स्वभावाचं आणि नशिबाचं गुपित यात दडलंय, कारण याचा प्रभाव सरळ तुमच्या मनावर होतो. कारण चंद्रमा आपल्या मनाचा कारक आहे आणि आज आपण तुमचं मन कसं आहे, तुमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि काही सोपे उपाय सुद्धा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रो प्रेम मोहन सोल स्पिरिच्युअल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर सुरुवात करूया शुक्ल पक्षात जन्मलेले लोक कसे असतात. शुक्ल पक्षमध्ये जर तुमचा जन्म झाला आहे तर साधारणपणे तुम्ही सकारात्मक, उत्साही आणि महत्त्वाकांक्षी आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास जास्त असतो. कुठल्याही गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेहमी काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याची आवड तुम्हाला असते. तुम्ही प्रत्येक गोष्टी ह्या विचारपूर्वक करता. कामावर तुमचा सर्वात जास्त फोकस असतो. तुम्हाला नेहमी वाटतं हीच योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची. माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, कारण तुम्हाला वाट बघायला आवडत नाही. महत्त्वाच्या कामात तुम्ही कोणालाही इंटरफेअर करू देत नाही. या बाबतीत तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात. तुमच्यामध्ये एक शिक्षक लपलेला आहे जो सतत लोकांना चांगलं आणि वाईट सांगत असतो. नेतृत्व करण्याची क्षमता प्रबळ असते, त्यामुळे समाजात पटकन ओळख निर्माण करता. तुम्ही एक उत्तम टीम लीडर बनता. तुम्हाला जबाबदारी घेण्याची आवड असते. सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाण्याचा विचार तुम्ही करता. तुम्हाला सक्सेस हळू पण खूप मोठी मिळते, कारण तुमचा गोल सेट असतो. वाढत्या चंद्रमामध्ये जन्म झालाय ना तुमचा, त्यामुळे तुम्हाला नेहमी पुढे जाऊ वाटतं. ग्रो करायचा विचार तुमचा ठाम असतो. एवढ्या लवकर खुश होऊ नकात, कारण नकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. आता तुमच्या नकारात्मक गोष्टी काय आहेत? तुम्ही प्रत्येक नात्यामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करता. यामुळे तुम्ही तुमची नाती गमावून बसता. दुसरी वाईट गोष्ट, तुम्ही खूप मोठ्या अपेक्षा ठेवून घाईत निर्णय घेता आणि तुमचं नुकसान करून घेता. आणि तिसरी वाईट गोष्ट, तुमचा अहंकार. तुमचा अहंकार हा तुमचा शत्रू आहे. तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असतं, पण कधी कधी ते वर्क करत नाही. त्यामुळे तुम्ही लगेच दुसरी ॲक्शन घ्यायला जाता. गरजेचं नाही आहे तुम्हाला वाटतं तसंच झालं पाहिजे. या गोष्टीवर थोडंसं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. चौथी गोष्ट, तुम्ही स्वतःला खूप बिझी करता आणि तुमच्या फॅमिलीला वेळ देत नाही. तर थोडा टाईम फॅमिलीसोबत तुम्ही स्पेंड केला पाहिजे. शुक्ल पक्षमध्ये जन्म झालेल्या लोकांसाठी काही महत्त्वाचे उपाय. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि महादेवाची आराधना करा. दुसरं, ओम नमः शिवाय याचा 108 वेळा जप करा. पौर्णिमेला चंद्रमाला अर्घ द्या आणि पौर्णिमेला चंद्रमाच्या उजेडात 2 तास बसा. यामुळे तुमची वैचारिक शक्ती वाढेल. आता आपण जाणून घेऊया कृष्ण पक्षात जन्मलेले लोक कसे असतात. कृष्ण पक्षमध्ये तुमचा जन्म झालाय म्हणजे तुम्ही अंतर्मुखी आणि तुमच्यात एक गूढ शक्ती आहे. या पक्षमध्ये जन्मलेले लोक भावनिक आणि विचारशील असतात. कृष्ण पक्षमध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर नो डाऊट बॉस, तुम्ही खूप भावनिक आहात. खूप जास्त आध्यात्मिक गुण तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही खूप संवेदनशील आणि समजूतदार आहात. तुमच्यामध्ये जन्मजात कलात्मक गुण आहेत. तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात. कुठल्या ना कुठल्या कलेशी तुम्ही जुडलेले असता आणि तुम्ही संकटाच्या काळात शांत राहता. हा सर्वात मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला पटकन समजतं कोण तुम्हाला धोका देतंय, कोण तुमच्यासोबत खोटं बोलतंय. लोकांची भावना ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये खूप असते. यामुळे लोक त्यांचं दुःख तुमच्याकडे घेऊन येतात तुम्हाला सांगायला. काहीतरी वाईट होण्याआधी तुम्हाला सारे संकेत मिळतात आणि तसंच होतं जे तुम्हाला वाटलं होतं. एवढ्या लवकर खुश होऊ नकात, कारण काही नकारात्मक गोष्टीसुद्धा तुमच्यामध्ये आहेत. तर कृष्ण पक्षमध्ये जन्मलेल्या लोकांची नकारात्मक गोष्टी कुठल्या आहेत? तुमचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट तुमची ओव्हर थिंकिंग. आणि एकदा विचार करायला सुरुवात केली तर एवढा विचार करता एखादा मूवी बनेल तुमच्या विचारावर. त्यातल्या त्यात जर कुंडलीमध्ये चंद्रमा पीडित असेल तर तासाला तुमचे मूड स्विंग्स होतात. दुसरी वाईट गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स खूप लवकर लो होतो, कारण घटत जाणारा चंद्रमा आहे ना. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी कमी वाटतच राहतं. प्रत्येक गोष्ट परफेक्ट नसते हे तुम्हाला समजलं पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही खूप लवकर दुःखी होता. तुम्ही जर मुलगी आहात तर खूप लवकर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. मूवीमधले सॅड सीन बघून लगेच इमोशनल होणारे माणसं आहेत तुम्ही. कृष्ण पक्षमध्ये जन्म झालेले लोक थोडं सुद्धा स्वतःबद्दल वाईट ऐकून घेत नाहीत. चौथी गोष्ट, तुम्हाला लवकर निर्णय घेता येत नाहीत, कारण तुम्हाला ट्रस्ट इश्यू असतो. 10 जणांना विचारणार, गुगल करणार, माझ्यासाठी हे काम चांगलं आहे का, वाईट आहे का. चॅट जीपीटीवरती तर सगळ्यात जास्त तुम्हाला ही लोक सापडतील. कृष्ण पक्षमध्ये जन्म झालेल्या लोकांसाठी उपाय. दर अमावस्येला तुम्ही दान केलं पाहिजे. अन्न किंवा गौशालामध्ये गायीसाठी चारा दान करू शकता. शिवतांडव स्तोत्राचं पठण करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. ते तुमची ओव्हर थिंकिंग कमी करेल. आणि रात्री 11च्या आधी झोपायचा प्रयत्न करा. मला माहिती तुम्ही नाही झोपणार आहे, पण प्रयत्न करा. तुमचा जन्म कुठल्या पक्षमध्ये झालाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकर आपण एक सिरीज घेऊन येतो आहोत. त्यात तुम्हाला तुमचा जन्म कुठल्या तिथीला झाला आहे आणि त्याचा काय प्रभाव तुमच्या आयुष्यावर होतोय हे आपण जाणून घेणार आहोत. आणि ते खूप डीप असणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. राधे राधे.